सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मुंबई आगमनावेळी प्रशासनाद्वारे प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले आणि त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली. नेमकं काय घडलं हे आपण समजून घेऊया. भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून जस्टिस भूषण गवई यांनी 17 मे रोजी शपथ घेतली. ते पहिले बौद्ध व दुसरे दलित असणारे सरन्यायाधीश आहेत. न्यायाधीश भूषण गवई हे मूळचे अमरावतीचे आहेत. मराठी माणूस सरन्यायाधीश या एवढ्या मोठ्यावर घटनात्मक पदावर विराजमान झाला ही महाराष्ट्रासाठी सन्मानाची बाब आहे. सरन्यायाधीश भूषण गवई हे 18 मे रोजी मुंबई येथे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने त्यांच्या आयोजित केलेल्या सत्कार समारंभासाठी ते आलेले होते. भारताचे सरन्यायाधीश हे घटनात्मक आणि न्यायपालिकेतील सर्वोच्च पद आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना दिला जाणारा प्रोटोकॉल हा काय असतो, चला समजून घेऊया. 18 मे रोजी सरन्यायाधीश महोदय नियोजित सत्कार समारंभासाठी मुंबईत आले होते. त्यांच्या आगमनावेळी महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांची अनुपस्थिती प्रोटोकॉल लॅप्स म्हणून समोर आली. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या कार्यक्रमावेळी हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसणे म्हणजे संस्थात्मक अनादर समजला जातो. राजशिष्टाचाराची 4 मुख्य अंगे आहेत. कार्यक्रमातील आसन व्यवस्था, टेबल ऑफ प्रेसिडेन्स म्हणजे सरन्यायाधीश 6व्या क्रमांकावर येतात. त्यानुसार ते कार्यक्रमात त्यांची बैठक व्यवस्था केलेली असते. सुरक्षा वाहन सुविधा यामध्ये भारतीय राष्ट्रध्वज असलेले शासकीय वाहन चालक व सुरक्षा दलासहित सरन्यायाधीश यांना उपलब्ध करून दिलेले असते. सहाय्यक व स्टाफ न्यायपालिकेतील पदाचा दर्जा आणि त्यांच्या गरजांना अनुरूप हे नियम बनवलेले आहेत. औपचारिक स्वागत ज्या राज्यांमध्ये सरन्यायाधीश हे कार्यक्रमासाठी जात असतात त्यावेळी राजशिष्टाचार म्हणून शासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य असते. सरन्यायाधीशांच्या मुंबई आगमनावेळी याच प्रोटोकॉलचे नेमके उल्लंघन झाले. CJI गवईंचे भाषण, प्रोटोकॉलबाबतची टिप्पणी फुटेज या अनुपस्थितीवर नाराजी. न्यायाधीश गवई म्हणाले, प्रोटोकॉल म्हणजे केवळ औपचारिकता नाही, संस्थात्मक आदराचे प्रतीक आहे. या प्रकरणाने अधोरेखित केले की न्यायपालिका व कार्यपालिकेने परस्पर सन्मान केला पाहिजे. त्यामुळे मूल्याधारित लोकशाही मजबूत राहते. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना प्रोटोकॉलचे उल्लंघन संस्थात्मक आदराच्या अभावाचे लक्षण असल्याचे म्हटलेले आहे. या प्रकरणानंतर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांनी सरन्यायाधीशांची भेट घेऊन माफी मागितली. यानंतर सरन्यायाधीशांनी या प्रकरणात माझी कसलीही नाराजी नाही असे म्हणून प्रकरणावर पडदा टाकला.